छत्तीसगडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। वेदांताच्या पॉवर प्लांटमध्ये झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात अनेक कुटुंबाचा आधार हिरावला गेला। या मोठ्या औद्योगिक दुर्घटनेत किमान 13 कामगारांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत। काही जखमींची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। ही दुर्घटना सक्ती जिल्ह्यातील सिंधीतराई गावात असलेल्या वेदांता लिमिटेडच्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास घडले। पोलिसांच्या माहितीनुसार बॉयलरमधून टर्बाइनकडे उच्च दाबाची वाफ नेणारे पाईप अचानक फुटले। त्यानंतर जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला। स्फोट इतका भीषण होता की कामगार दूरपर्यंत फेकले गेले। गरम वाफ आणि आगीच्या झळांमध्ये अनेक जण गंभीर भाजले। घटनास्थळी 4 कामगारांचा मृत्यू झाला तर इतर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर आणखी 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे मृतांची संख्या 13 वर पोहोचली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला। धूरच धूर पसरला आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले। अजित दासकर नावाच्या एका कामगारानं सांगितले की हा स्फोट इतका भयानक होता की जणू काही क्षेपणास्त्र येऊन आदळले असे वाटले। जेवणानंतर ते कामावर परतले आणि अचानक मोठा स्फोट झाला। प्लांट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यावेळी अनेक कामगार पेंटिंग आणि मेंटेनन्सचे काम करत होते। काही जखमींना गंभीर भाजल्या गेल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना रायगड, बिलासपूर आणि रायपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत आणि जखमींना 50,000 रुपये आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात आलं आहे। तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। जिल्हा प्रशासनाने दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली आहे, तर वेदांता कंपनीने हे अंतर्गत तपास जाहीर केला आहे। कंपनीने सांगितले की जखमींवर सर्वोत्तम उपचार करणे आणि प्रभावित कुटुंबांना मदत करणे हीच त्यांची प्राथमिकता आहे। ही दुर्घटना पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते। थोडीशी निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचे हे अत्यंत वेदनादायक उदाहरण आहे।